नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांच्या गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी विक्रम आणि मानिनीताई येतात। विक्रम म्हणतात, म्हणालो होतो ना, दे आता 500 रुपये दे। तर त्यावेळी जीवा म्हणतो, लव बर्ड्स तुम्ही इथे येऊन बसा। आणि काय झालं, नक्की कसली भीट लावली होती? तर आता विक्रम म्हणू लागतात, काही नाही रे, मी हिला म्हणत होतो की मुलं अजूनही झोपली नसणार, परंतु हिचा तुमच्यावर एवढा विश्वास की मला सांगते नाही नाही मुलं आता झोपली असतील, मग मीच पैसे जिंकलोय ना, मग आता तर हिला 500 रुपये द्यावेच लागतील। तर मानिनीताई म्हणतात, नाही नाही मी अजिबातच देणार नाही। तर आता मानिनीताई म्हणतात, अहो मला वाटलंच होतं, कारण दिवसभर मुलं इतकी थकली आहेत, मग थकून झोपली असतील, परंतु मला कुठे माहीत की आपली मुलं अजूनही झोपली नसतील। तर विक्रम म्हणतात, त्यांना झोप कशी लागणार? अगं मानिनी, तू पण काय बोलतेस? अगं मुलं काही झोपणार आहेत का? त्यांना झोप वगैरे काही लागत नाही आहे, कारण कसं आहे ना, अगं आता तरी उलट त्यांचे जागण्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसात तू त्यांना झोपायला सांगतेस, काय पण अपेक्षा ठेवतेस तू? तर जीवा म्हणू लागतो, काय तुम्ही बोलताय? तर मानिनीताई म्हणतात, अहो परंतु झोप महत्त्वाची आहे ना, उद्या संगीतचा कार्यक्रम आहे आणि हे जर आता वेळेवर झोपले नाहीत तर ह्यांचे असे मोठे मोठे डोळे दिसतील, किती घाणेरडे दिसतील हे। आणि मला सांगा, तुम्ही इथे जागरण करून काय करत आहात? काय एवढा वेळ जागे आहात? तर आता नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या म्हणू लागतात, काही नाही, सहज अशा गप्पा मारत बसलो होतो। तर मानिनीताई म्हणतात, गप्पा? अरे गप्पा मारायची ही वेळ आहे का? तुम्ही लग्नानंतर गप्पा मारू शकत नाही का? तुम्हाला जेवढं काही बोलायचं आहे ना तेवढं लग्नानंतर बोला, परंतु आता तुम्ही जरा आराम करा। तर विक्रम म्हणतात, काय मानिनी, अगं लग्नानंतर त्यांना गप्पा मारायला मिळणार तरी काय? तर पार्थ म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे? तर विक्रम म्हणतात, हो ना, या बायकाच नाही का, एकदा का लग्न झालं की मुलांच्या मागे तगादा लावून असतात की आता पाळणा हलू देत, आता तरी गुड न्यूज मिळू देत। मग मला सांग, जर पेपरच लिहिला नाही तर मग रिझल्ट कसा मिळणार? मानिनीताई म्हणतात, पुरे आता गप्प बसा, उगाच तुम्ही अजून काहीतरी सांगू नका, कारण तुम्हाला काय बोलायचं आहे हे मला चांगलंच माहीत आहे। त्यामुळे आता चला, उठा आणि झोपायला चला। आणि मुलांनो, आता तुमच्या गप्पा पुरे झाल्या, चला तुम्ही पण झोपायला चला बरं। आणि आपापल्या खोलीत, विक्रम म्हणतात, हे मात्र अगदी खरं आहे, आपापल्या खोलीत झोपायला जायचं। तर जीवा आणि पार्थ म्हणतात, हो आपापल्याच खोलीत चला, असं म्हणत ते नंदिनी आणि काव्याकडे पाहतात। तर मानिनीताई म्हणतात, नाही नाही, आपापल्या खोलीत म्हणजे तुम्हाला कुठे जायचंय आणि मुलींना कुठे जायचंय हे त्यांना चांगलंच माहीत आहे, त्यामुळे चला। आता तिथून काव्या आणि नंदिनी लाजतच निघून जातात। आता विषय राहिलेला असतो तो पार्थ आणि जीवाचा, त्यांना काही तिथून जावत नसतं। तर मानिनीताई म्हणतात, चला अजून किती वेळ इथेच थांबणार आहात? असं म्हणत मानिनीताई कसं बसं त्यांना झोपण्यासाठी पाठवतात। तर त्यानंतर विक्रम मानिनीताईंना म्हणतात, मानिनी काही म्हण, परंतु जागरण करण्याच्या बाबतीत मात्र मुलं तुझ्यावरच गेली आहेत। मानिनीताई म्हणतात, गप्पा बसावं, काही असतं तुमचं, आणि हो आता तुम्ही झोपायला येताय की नाही? तर विक्रम म्हणतात, हो हो, आता आपल्याला सुद्धा इथून जावं लागेल, नाहीतर मुलांनी जर आपल्याला पाहिलं तर मग सुरू होईल, ओ लव बर्ड्स तुमचा रोमांस वगैरे संपतोय ना? तर मानिनीताई म्हणतात, अगदी खरं आहे। असं म्हणत मानिनीताई आता विक्रमना म्हणतात, विक्रम मला सांगा, खरंच मला खूप भीती वाटते, म्हणजे बघा ना, आज हळद मेहंदी हा फंक्शन तर खूप छान पद्धतीने पार पडला, परंतु उद्या संगीत, त्यानंतर लग्न, हे सगळं काही निर्विघ्नपणे पार पडेल ना? विक्रम म्हणतात, मानिनी अगं निगेटिव्ह विचार आपण करायचाच का? सगळं काही नीट अगदी चांगलं पार पडेल असंच समजायचं, आणि आता तू कुठलाही विचार करू नकोस, सगळं नीट पार पडणार आहे, माझी खात्री आहे। असं म्हणत आता विक्रम मानिनीताईंना झोपण्यासाठी घेऊन जातात। तर इकडे रम्या एकटीच तिथे असते आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ते सर्वजण बसलेले असतात तिथे रम्या येते आणि त्या सगळ्यांचं बोलणं आपल्याला ऐकू यावं यासाठी रम्याने त्या ठिकाणी माईक ठेवलेला असतो। आता रम्या तो माईक घेते आणि त्यानंतर टॉर्च घेते आणि स्टेजवर येऊन उभी राहते आणि ती टॉर्च आपल्या चेहऱ्यावर पकडत म्हणते, जपून जपून जावे पुढे धोका आहे, असं म्हणत ती टॉर्चने सगळीकडे पाहू लागते। रम्याने आता या संगीतच्या कार्यक्रमासाठी काहीतरी कारस्थान केलेलं असतं, परंतु आपण मात्र नामानिराळी झालेली असते। हे सगळं काही रम्याचीच कारस्थानं चालू असतात, परंतु कोणालाच रम्याच्या कारस्थानांबद्दल ठाव ठिकाणही लागत नसतो। तर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळ्यासाठी
सर्वजण उपस्थित असतात. आता निवेदनाची जबाबदारी ही युगने घेतलेली असते. युग स्टेजवर येतो आणि म्हणू लागतो, आज संगीतचा कार्यक्रम आहे. अहो कोणाचं काय, माझा पार्थ दादा आणि जीवा दादा, नंदिनी वहिनी आणि काव्या वहिनी यांचा संगीत सोहळा आणि यांच्या या संगीत सोहळ्यासाठी त्यांचंच इथे सहर्ष स्वागत आहे असं म्हणतात. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्याचवेळी स्टेजवर एंट्री होते. ते म्हणजे पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी त्यांच्या संगीत सोहळ्यासाठी खूप छान तयार होत चौघही आता संगीत सोहळ्यासाठी आलेले असतात. सर्वजण टाळ्या वाजवत त्यांना शुभेच्छा देत, आशीर्वाद देत त्यांचं स्वागत करतात. आता चौघही खूप खुश असतात. पार्थ आणि काव्या एकमेकांच्या हातात हात देत आता संगीत सोहळ्यासाठी आलेले असतात आणि जीवा आणि नंदिनी तर युग अनाऊन्स करत म्हणतो, आज आहे तुमचा संगीत सोहळा आणि तुमच्याच संगीत सोहळ्यात तुमचं स्वागत आहे. परंतु तुमच्या या संगीत सोहळ्यासाठी एक खूप छान आणि भन्नाट एकापेक्षा एक सरप्राईज आहेत. सो वेट अँड वॉच. आता युग अनाऊन्स करताच त्यावेळी लाईट जातात. आता सर्वजण इकडे तिकडे पाहू लागतात. विक्रम म्हणू लागतात, लाईट कशा काय गेल्या आहेत? अरे मुलांनो जरा बघा लाईट कशामुळे गेली आहे. तर युग म्हणू लागतो, अरे यार लाईट गेले आहेत, आता संगीत कसं होणार? दादा अहो लाईट लावावो असं म्हणताच त्याचवेळी लाईट ऑन होतात आणि त्या ठिकाणी आलेला असतो, त्या ठिकाणी एंट्री झालेली असते कान्हाची. तर कान्हा म्हणतो, जिथे कान्हा असतो तिथे अंधार फार काळ टिकूच शकत नाही असं म्हणत कान्हाने एक हात फिरवत आता लाईट चालू केलेले असतात. तर त्यानंतर कान्हा म्हणतो, म्हणालो होतो ना की जिथे कान्हा आहे तिथे अजिबात अंधार टिकणारही नाही. तर त्याचवेळी आता युग काही बोलायला जाणार तर युगच्या हातात माईकच नसतो. युग म्हणतो, माझा माईक कुठे गेलाय? म्हणजे आता लाईट गेल्या आणि आता माईक गेलाय. तर आता कान्हा म्हणतो, कसं असतं ना, जिथे कान्हा असतो त्याची कशाची ना कशाची चोरी होतच असते. म्हणजे कधी लोणी चोरीला जातं तर कधी दही चोरीला जातं, मग माईकही चोरीला जातो असं म्हणत कान्हा आता माईक दाखवत म्हणतो, आता यापुढची सूत्र मी माझ्या हाती घेतली आहेत, त्यामुळे जा तू भांग पाडून ये. तर युगच्या लक्षात येतं की कान्हा हा नक्कीच काव्याचा मित्र असणार आणि म्हणूनच युग काव्याकडे पाहतो आणि म्हणतो, हा तुझा मित्र आहे ना, वाटलंच होतं असं म्हणत युगने आता सगळी जबाबदारी कान्हाकडे दिलेली असते. आता कान्हा काही माईकवर बोलायला जाणार परंतु माईक तर बंद असतो. कान्हा म्हणू लागतो, माईक तर बंद आहेत. तर त्यानंतर त्या ठिकाणी एंट्री होते सखीची. सखी म्हणू लागते, जर बॅटरीज नसतील तर मग माईक कसा चालू होईल? नमस्कार, मी सखी म्हणजेच कान्हाची बायको आणि आज कान्हाच्याच म्हणजेच माझ्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत मी सुद्धा बॅटरी चोरी केली आहे असं म्हणत आता सखी सुद्धा कान्हाची शाळा घेते. आता सखीचं बोलणं ऐकून काव्या खुश होते आणि म्हणू लागते, सखी एक नंबर. तर कान्हा म्हणतो, हो का, तुझं कौतुक होतंय का? परंतु मला सांग, तुझं कौतुक कशासाठी? असू देत, होऊ देत, कारण कसं आहे ना, शेवटी लहान मुलांचं कौतुक होतंच. तर सखी म्हणते, ए गप्प बसा, मला लहान मूल बोलायचं नाही, हाफ चड्डी. तर आता कान्हा म्हणतो, प्लीज तू सगळ्यांसमोर तरी मला हाफ चड्डी असं बोलू नकोस. तर आता सखी मोठ्यानेच म्हणते, हाफ चड्डी हाफ चड्डी हाफ चड्डी. तर त्यानंतर सर्वच जण हसू लागतात. तर कान्हा म्हणतो, पण कसं आहे, तू जरी मला हाफ चड्डी बोलत असलीस तरीसुद्धा हे जे कपल आहेत ना, ती सुद्धा आपापल्या नवऱ्यांना काहीतरी नावाने नक्कीच हाक मारत असतील. आणि त्याचवेळी ते शौर्य येतो आणि ऊर्जाही येते. तर शौर्य म्हणतो की पसारेवाला. तर ऊर्जा म्हणू लागते, आर्किटेक्ट बोका. आता नंदिनी जीवाला काय बोलते तर काव्या पार्थला काय बोलते हे शौर्य आणि ऊर्जाने अचूक ओळखलेलं असतं. तर त्यानंतर ऊर्जा म्हणू लागते, चला आता या ठिकाणी शौर्य आणि ऊर्जा आलेत, त्यामुळे कान्हा आणि सखी तुम्ही जरा बाजूला होता का? तर सखी म्हणते, ओ हॅलो, मी आणि कान्हा या दोघांनी बाजूला व्हायचं, तुम्ही असं कसं बोलू शकता? आणि इथे तुम्ही पुढे पुढे करणार आहात का? म्हणजे इथे पुढे पुढे करायला तुम्हाला काही कोर्ट वाटतंय का? तर शौर्य म्हणतो की कोर्टच घाबरत असतं ऊर्जा शिंदेला, कारण कसं आहे ना, कोर्टात ऊर्जा शिंदेसोबत वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर तर ऊर्जा वाक्य पूर्ण करत म्हणते, कोर्टाबाहेर नाद करायचा नाही. आता हे ऐकल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्या दोघांचं कौतुक करू लागतात. तर कान्हा म्हणतो, सर्वजण कौतुक करतात, सगळ्यांनाच या दोघांचं कौतुक वाटतंय, पण काय बालिशपणा आहे ना, असू देत, अजूनही लहान आहेत आणि असं समजून आपणही त्यांचं कौतुक करूयात. तर कान्हा त्यांना प्रश्न करत म्हणतो, लग्न झालंय का तुमचं? तर शौर्य म्हणू लागतो, म्हणजे काय, होईल की असं म्हणत आता शौर्य ऊर्जाच्या गळ्यात हात टाकणार, परंतु ऊर्जा त्याचा हात बाजूला करते आणि म्हणू लागते, ए काय हे, नाही नाही, आमचं लग्न वगैरे काही झालं नाही आहे.
आता शौर्य आणि ऊर्जाचं हे छोटंसं भांडण पाहून सखी म्हणू लागते वाटलंच होतं. तर कान्हा म्हणू लागतो हो ना, अजूनही यांचं लग्न झालं नाहीये आणि हा आत्तापासून बायकोची बाजू घेतोय. पार्थ आणि जीवा, तुम्हाला काही याला टिप्स वगैरे द्यायचे आहेत का? म्हणजे लग्न अगोदरच तो एवढी बायकोची बाजू घेतोय, मग त्याच्यासाठी काही तुमच्याजवळ खास टिप्स वगैरे आहेत का? तर जीवा म्हणतो कान्हा अरे काय आहे ना, लग्नानंतर बायकोची बाजू घेऊन नाही, तर पार्थ म्हणतो बायकोच्याच सोबत भांडतात. आता काव्या पार्थकडे पाहते तर जीवा म्हणतो हे बघ हे असं असतं. तर ऊर्जा म्हणते चला पुढे आता आपल्या भांडणाचे सूर बंद करूयात. तर शौर्य म्हणतो कारण आता गाण्यांच्या मैफिलीचे सूर आपल्याला सुरू करायचे आहेत, त्यामुळे आता आम्ही सर्वस्वी जबाबदारी लग्न झालेल्या इथे कान्हा आणि सखीकडे देत आम्ही आता बाजूला होत आहोत. चला चला ॲडव्होकेट मॅडम आपण बाजूला होऊयात, असं म्हणत शौर्य आणि ऊर्जा स्टेजवरून खाली उतरतात आणि सगळी पुढची सूत्र कान्हा आणि सखीकडे दिलेली असतात. तर आता इथे कान्हा सगळ्यांसमोर सूत्रसंचालन निवेदन करत म्हणतो की उद्या देशमुखांची मुलं पार्थ आणि जीवा आणि मोहितींच्या मुली काव्या आणि नंदिनी यांचा शुभविवाह पार पडणार आहे. पण या सगळ्याचे श्रेय कोणाला द्यावं? हे सगळं काही कोणामुळे घडतंय? मला तरी वाटते की या सगळ्यामागे त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांचं पालनपोषण केलं, त्यांचं शिक्षण केलं. एवढंच नाही तर ते लहान असताना त्यांची लंगोटही धुतलीत, असं म्हणत आता कानापुढे काही बोलणार तर पार्थ आणि जीवा मोठ्यानेच म्हणतात ए काय चाललंय. तर इकडे सखी आता कानाच्या हातातील माईक काढून घेते आणि म्हणू लागते काय चाललंय काना तुझं? अरे तू कान्हा आहेस म्हणजे तू अख्खं महाभारत सांगणार आहेस का? तर कान्हाला सखी म्हणते कान्हा अरे तुला काही कळतंय का? आपण ज्यासाठी जमलोय ते सुरू करूयात ना. अरे आता संगीत सोहळ्याला सुरुवात करूया. तर चला मंडळी, आपल्यासमोर सगळ्यात पहिला परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आई वडील, म्हणजेच मुलीचे आई वडील एक ऐतिहासिक आणि एक क्यूट असा परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करणार आहेत. असं म्हणतात सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्यांचं स्वागत करतात. आता धनंजय मोहिते आणि शारदा मोहिते यांचा खूप छान असा परफॉर्मन्स होतो. तर तो परफॉर्मन्स सगळ्यांना एवढाच आवडलेला असतो की सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्यांचं कौतुक करतात. त्यानंतर नंदिनी काव्या आपल्या बाबांना आईला भेटतात. तर त्यानंतर आता धनंजय मोहिते शारदाताईंना म्हणतात बरं शारदा राणी आता तुम्ही बसून घ्यावं, असं म्हणत शारदाताईंना बसण्याचा पहिला मान देतात. तर सर्वजण टाळ्या वाजवतात. तर पुढचं निवेदन करण्यासाठी स्टेजवर येतो शौर्य. शौर्य म्हणू लागतो कमाल परफॉर्मन्स. पण तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की सखी आणि कान्हा कुठे आहेत? तर सर्वजण मोठ्यानेच म्हणतात हो. तर शौर्य म्हणतो घाबरू नका, कुठे लांब गेले नाही आहेत, मागेच आहेत. भांडणं, कारण कसं आहे ना लग्नानंतर असं एकही कपल नाही आहे की त्यांच्यामध्ये भांडणं होत नाही. प्रेम 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 याला प्रेम म्हणतात का? आता प्रेम म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो. आता शौर्य पुढे काही बोलणार त्याचवेळी मागून ऊर्जा येते आणि शौर्याला चांगलाच धपाटा घालत म्हणते गप्प बस रे, जावं तिथे तुझं प्रेम प्रेम प्रेम. अरे आपण इथे कशासाठी जमलो आहे? संगीत सोहळ्यासाठी ना. मग तू परफॉर्मन्सबद्दल बोल, तुझं काय चाललंय फक्त प्रेमाबद्दलच बोलणं? तर शौर्य म्हणतो हो सॉरी, कसं आहे ना परफॉर्मन्सबद्दल बोलायला काय बोलणार, कारण परफॉर्मन्सच इतका हटके होता की काही बोलायला शब्दच नाही आहेत. मुलीकडच्यांनी एवढा छान परफॉर्मन्स केला आहे त्यामुळे आता उत्सुकता तर वाढलीच आहे. तर आता ऊर्जा म्हणू लागते मुलीकडचे बेस्ट आहेतच परंतु मुलाकडचेही काही कमी नाहीत. तर त्यावेळी पार्थ आणि जीवा मोठ्यानेच ओरडतात. तर शौर्य म्हणू लागतो यानंतरचा परफॉर्मन्स डान्स सादर करण्यासाठी आपल्यासमोर एक पॉवरफुल कपल येते, ते म्हणजे विक्की आणि मनू. तर शौर्य आता ऊर्जाला विचारतो ऊर्जा ऊर्जा हे कोण आहेत? मला फक्त पार्थ, काव्य, जीवा, नंदिनी, काका काकू, आई बाबा एवढेच माहीत आहेत. तर आता पुन्हा एकदा ऊर्जा शौर्याला धपाटा घालते आणि म्हणू लागते काय रे तुला एवढंही माहीत नाही आहे का? असू देत मी तुला बॅक स्टेजला सांगते. तू आताच म्हणालास ना की बॅक स्टेजला जाऊन लग्न झालेली कपल भांडतात, पण तू मात्र इथे माझ्याशी भांडतोयस. शौर्य म्हणतो चल चल काहीच हरकत नाही, लग्नानंतर होईलच प्रेम, असं म्हणत आता दोघंही स्टेजवरून खाली उतरतात आणि आता स्टेजवर एंट्री होते सगळ्यांचे लाडकं कपल म्हणजेच विकी आणि मनू यांचं. विकी आणि मनू त्यांच्या परफॉर्मन्सला सुरुवात करतात आणि सर्वच जण टाळ्या वाजवत प्रोत्साहन देत असतात. आता मनू आणि विकी एवढा कमाल डान्सला सुरुवात करतात की सर्वच जण खूप खुश होतात. विकी आणि मनू गोमू संगतीनं हा रोमॅन्टिक डान्स करतात आणि सर्वच जण आता त्यांच्या तालावर डान्स करू लागतात. सगळ्यांनाच हा परफॉर्मन्स खूप आवडलेला असतो. डान्स संपतात सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्यांचं कौतुक करू लागतात. कमाल असा परफॉर्मन्स दिलेला असतो.
आता मोहितेंच्या तोडीस तोड असा देशमुखांचाही परफॉर्मन्स झालेला असतो. आता यानंतरची स्टेजवरची सूत्र ज्यांच्या हाती दिली जातात ते म्हणजे ऊर्जा आणि सखी यांच्याकडे. आता दोघेही स्टेजवर येतात आणि विकी आणि मनूचं तर कौतुक करतात आणि म्हणू लागतात, आज मात्र काकूंनी जो काही ठुमका दिलाय तो खरंच कमाल होता. आता असं सखी बोलताच सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर इकडे मानिनी ताई मात्र लाजत असतात. तर त्यानंतर ऊर्जा म्हणू लागते, पण काही म्हणा सखी, मुली मात्र हुशार असतात. म्हणजे बघ ना, डान्सच्या बाबतीत असू देत, संगीत सोहळ्यामध्ये पाहायला मिळतंय, एवढंच काय तर अभ्यास आहे ताई, हो की नाही काव्या? तर काव्या म्हणते सव्वाल असं म्हणत आता सगळेजण मुलींच्या बाजूने बोलत असतात. तर त्यावर जीवा म्हणतो, असं काही नाही या, इथे असणारे बॉईज सुद्धा खूप छान डान्स करतात. तर आता ऊर्जा म्हणते, आता सगळ्याच पब्लिकला असं वाटतंय, तर मग काय पब्लिक मला सांगा, आता होऊ देत की नको बॉईजचा डान्स? तर सर्वजण होकार देतात. तर सखी आणि ऊर्जा आता निवेदन करत अनाऊन्स करत म्हणतात की यानंतरचा बॉईज परफॉर्मन्स आपल्यासमोर घेऊन येत आहेत शौर्य, कान्हा आणि सगळ्यांचाच लाडका युग आपल्यासमोर आता एक छान असा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत. आता स्टेजवर येतात ते युग, शौर्य आणि कान्हा आणि आवाज वाढव डीजे तुला हे एक धमाकेदार गाणं सादर करतात, एक धमाकेदार डान्स सादर करतात की ज्यामुळे संपूर्ण वातावरण संगीतमय केलेलं असतं आणि खूप छान धम्माल असा डान्स सादर करून सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित केलेला असतो. सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करतात. तर त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे रम्या तयार होत असते. तर त्याचवेळी वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि रम्याला म्हणतात, हे काय एवढी छान तयार का होतेस तू? म्हणजे आता तुला पार्थ आणि काव्याच्या संगीत सोहळ्यामध्ये तू आता जाणार आहेस का? तर रम्या म्हणते, फक्त जाणार नाही आहेस तर परफॉर्मन्सही करणार आहे, डान्सही करणार आहे. आता हे ऐकून वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या म्हणतात, रम्या तू हे काय बोलतेस? अगं हे बोलताना तुला त्रास नाही का होत? रम्या बाळा, अगं तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतेस? सांग ना बाळा, नक्की काय झालंय? तू एवढा त्रास करून का घेतेस? असं म्हणत वसुआत्या रम्याच्या खांद्यावर हात ठेवत तिला सावरत आधार देण्याचा प्रयत्न करतात. परंतु रम्या वसुआत्यांना विचारते, काय झालंय? तर वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या गेले काही दिवस मी बघतेय, तू जरी वरवर शांत दिसत असलीस तरी सुद्धा तुझ्या मनात एक वेगळंच वादळ चालतंय. नक्की काय झालंय रम्या? मी तुझी आई आहे आणि मी तुला ओळखते, त्यामुळे जे काही घडलंय ते माझ्यापासून लपवू नकोस. मला सांग ना बाळा, नक्की काय झालंय? मला तुझी काळजी वाटते. तर रम्या वसुआत्यांना म्हणते, आई तू माझी काळजी करू नकोस, मला काहीही झालेलं नाही. बघ ना, मी तुझ्यासमोर ठणठणीत उभी आहे ना. तुला वाटतंय का की मला कसला त्रास होतोय? नाही, मला कसला त्रास होत नाहीये, त्यामुळे तू प्लीज एवढी काळजी करू नकोस. अगं खूप मोठा लॉंग टर्म प्लॅन आहे, त्यामुळे प्लीज आता तू मला काहीच विचारू नकोस. पण मी काय म्हणते, आज संगीतमध्ये आपण दोघांनी एकत्र डान्स करूयात का? तर वसुआत्या म्हणतात, काय? रम्या म्हणते, अगं हो ना, आता संधी मिळालीच आहे तर करायला काहीच हरकत नाही. बघ, माझ्या लग्नात आपल्या दोघांना काही एकत्र संगीतमध्ये डान्स करता येणार नाही, मग ती हौस आपण आता पूर्ण करू शकतो. तर वसुआत्या म्हणतात, वेळ लागलाय का? अगं डान्सची तयारी तरी झाली आहे का? गाणं कुठलं, डान्स कुठला, काहीच माहीत नाहीये, कसलीच तयारी नाहीये, मग आपण डान्स तरी कसा करणार आहोत? तर रम्या वसुआत्यांना म्हणते, काहीच काळजी करू नकोस, अगं माझ्या स्टेप फॉलो कर आणि डान्स कोणता करायचा आहे हे तर मी ठरवलं आहे. चल आपण दोघींनी मिळून डान्स करूयात. असं म्हणत रम्या तिथून निघून जाते. आता रम्याच्या मनात नक्की काय चालू आहे, ही अशी का वागत आहे? वसुआत्यांना अजूनही काहीच कळालेलं नसतं. तिच्या मनाचा ठाव ठिकाणच लागत नसतो आणि वसुआत्या रम्याचा विचार करत असतात. वसुआत्या विचार करत म्हणतात, काहीच कळत नाहीये, हिने नक्की कोणता डान्स करायचं ठरवलंय? अरे देवा, नक्की गाणं कुठलं असेल? वसुआत्यांचा विचार काही थांबत नसतो, त्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत असतात ते म्हणजे पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी परफॉर्मन्स सादर करण्यासाठी स्टेजवर येतात. आता लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं सादर करत आता एकमेकांच्या प्रेमाबद्दलची कहाणी ते आता सगळ्यांसमोर सादर करत असतात. आणि आता पार्थ आणि काव्या यांच्या प्रेमाचा साक्षीदार असतो तो म्हणजे ज्यावेळी पार्थ बोलत नसतो त्यावेळी काव्याने आणलेला बोका. तर इकडे नंदिनी रुसलेली असताना तिला मनवण्यासाठी
जीवाने आणलेली रिक्षा. आता ह्या रिक्षा आणि बोक्या यांच्या साथीनेच जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या आपला परफॉर्मन्स सादर करतात. आता जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का, की रम्या अजून काहीतरी गोंधळ घालून ठेवेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.